नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तर गेल्या 1-2 लेक्चरमध्ये आपण उद्योजकतेची मूल तत्वे या विषयामध्ये उपवन केंद्र, त्याचे महत्त्व, त्याचा उद्देश, संकल्पना, व्याख्या या सर्व घटकाचा अभ्यास केला. तर विद्यार्थी मित्रांनो, याचबरोबर आता आपल्याला या लेक्चरमध्ये पंतप्रधान मंत्री मुद्रा योजना या घटकाचा अभ्यास करायचा आहे. सर्वसाधारणपणे यामध्ये आपल्याला प्रास्ताविक, पंतप्रधान मुद्रा योजनेचे उद्देश, मुद्रा योजनेची संकल्पना आणि त्याचबरोबर मुद्रा कर्ज योजनेचे प्रकार या सर्व घटकांचा यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर सर्वप्रथम आपण पंतप्रधान मंत्री मुद्रा योजना काय आहे हे पाहणार आहोत. तर अर्थव्यवस्थेमध्ये लघु व सूक्ष्म उद्योगाचे राष्ट्रीय उत्पन्नातील योगदान उल्लेखनीय आहे. देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये त्या उद्योग क्षेत्राचा सुमारे 30% वाटा आहे. परंतु त्या उद्योगांना खेळत्या भांडवलाची उणीव भासत असते. त्या उद्योगांना कर्जपुरवठा करतेवेळी अनेक अडचणी निर्माण होतात. व्यापारी बँका, सहकारी बँका लघु अतिलघु उद्योगांना कर्ज देण्यास उदासीन असतात. त्या लघु उद्योगांना कर्जासाठी जामीनदार सुद्धा मिळत नाही. म्हणून केंद्र सरकारने अशा लघु अतिलघु उद्योगांना सूक्ष्म पद्धतीने कर्ज पुरवठा देण्यासाठी पंतप्रधान मंत्री मुद्रा योजना सुरू केली आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे बघा, जे लहान उद्योग असतात, नव्याने उद्योग म्हणून सुरू झालेले असतात किंवा नव्याने एक नवीन उद्योग सुरू करण्यासाठी वाटचाल केलेली असते. सर्व पहिल्यांदा उद्योगाची उभारणी करण्यासाठी भांडवलाची गरज असते. मग अशा व्यक्तींच्या वैयक्तिक भांडवलावर मर्यादा येतात. मग अशा व्यक्ती ह्या भांडवल उभारणीसाठी जास्त काही प्रयत्न करू शकत नाही. त्यांना पर्याय उपलब्ध असतात बँका, परंतु बँकाही त्यांना वेळेवर कर्ज देत नाही किंवा लघु उद्योगांना जास्त करून बँका कर्ज देण्यासाठी उत्साही नसतात, उदासीन असतात. अशा वेळेस त्यांना कोणताच घटकाकडून कर्ज पुरवठा होत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने अशा लघु अतिलघु आणि सूक्ष्म उद्योगांना कर्ज पुरवठा करण्यासाठी पंतप्रधान मंत्री मुद्रा योजना या योजनेचा अवलंब केला. आणि ही योजना सर्वसाधारणपणे लघु, सूक्ष्म आणि अतिलघु उद्योगांना सर्वसाधारणपणे सुरू केलेली आपल्याला दिसून येते. बघा, 15 एप्रिल 2015 मध्ये ही मुद्रा कर्ज योजना सुरू करण्यात आली. त्यालाच मायक्रो युनिट डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी लिमिटेड या कंपनी स्थापन करण्यात आली. या नावाने कंपनी स्थापन करण्यात आली. कोणतं नाव? तर बघा, स्थापना बघा, एप्रिल 2015 मध्ये ही मुद्रा योजना सर्वसाधारणपणे सुरू करण्यात आली. मायक्रो युनिट डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी लिमिटेड या नावाने या कंपनीची स्थापना करण्यात आली. त्या दुय्यम कंपनीचे लघुनाम मुद्रा असे करून मुद्रा योजना संबोधले जाऊ लागले. भारतीय लघुउद्योग विकास बँकेची सिडबी दुय्यम कंपनी म्हणून तिची नोंदणीकृत करण्यात आली. मुद्रा कंपनीचे मुख्यालय मुंबई येथे आहे. मुद्रा कंपनीचे अधिकृत भांडवल 1000 कोटी असून वसूल भांडवल 750 कोटी रुपये आहे. अशा पद्धतीने ही मुद्रा योजना कधी सुरू करण्यात आली, त्याचबरोबर कोणत्या बँक त्याला सहकार्य करतं, त्याचं नोंदणीकरण कशा पद्धतीनं करण्यात आलं, त्याचबरोबर
त्याची अधिकृत भांडवल क्षमता किती आहे, वसूल झालेली भांडवल किती आहे, या घटकाचा यामध्ये आपण अभ्यास केला. तर सर्वसाधारणपणे मित्रांनो, लघु उद्योगामध्ये जे काही नव्याने उद्योजक येतात त्यांना भांडवलाच्या समस्या असतात. अशा सर्व उद्योगांना, लघु, अतिलघु आणि सूक्ष्म उद्योगांना कर्ज पुरवठा करून देण्याचे कार्य पंतप्रधान मंत्री मुद्रा योजने अंतर्गत केलं जात असतं. आता याचे उद्देश आपल्याला पाहायचे आहे. तर मुद्रा कर्ज योजना लघु सूक्ष्म उद्योगांना कर्ज पुरवठा करण्यासाठी सुरू करण्यात आली. बघा, मुद्रा कर्ज योजना लघु आणि अतिलघु उद्योगांना कर्ज पुरवठा करण्यासाठी सुरू करण्यात आली. त्यानुसार बिगर कंपनी, बिगर शेती क्षेत्रातील लघु उद्योगांना या योजनेतून कर्ज देण्यात आले. बघा, बिगर कंपनी आणि बिगर शेती क्षेत्रातील लघु उद्योगांना यामध्ये कर्ज देण्यात आले. स्वयंरोजगाराच्या संधी वाढवणे, निर्माण क्षेत्राचा विकास करणे व लघु उद्योग क्षेत्रात उद्योजकतेचा विकास साधणे हा मुख्य उद्देश मुद्रा स्थापन करण्यामागचा होता. मुद्रा कंपनी लघु उद्योगांना थेट कर्ज पुरवठा करीत नाहीत. व्यापारी बँका, खाजगी बँका, सहकारी बँका, विभागीय ग्रामीण बँक, बिगर बँकिंग वित्तीय संस्था, लघु वित्त पुरवठा बँका यांच्यामार्फत कर्ज पुरवठा करून दिला जातो. म्हणजेच सर्वसाधारणपणे मुद्रा योजना याचा मुख्य उद्देश काय आहे, तर जे लहान लहान उद्योग आहेत, लघु आहेत, अतिलघु आहेत किंवा सूक्ष्म आहेत, अशा उद्योगांना कर्ज पुरवठा करून देणे, अविकसित भागाचा विकास करणे, त्याचबरोबर देशाचा सर्वांगीण विकास करणे आणि सर्वसाधारणपणे मुद्रा योजना हे प्रत्यक्ष लघु उद्योगांना, अतिलघु आणि सूक्ष्म उद्योगांना कर्ज पुरवठा करत नाही, तर व्यापारी बँकामार्फत, खाजगी बँकामार्फत, सहकारी बँकामार्फत, विभागीय ग्रामीण बँकेमार्फत, बिगर बँकिंग वित्तीय संस्थेमार्फत, लघु वित्त पुरवठा बँकेमार्फत यांच्या माध्यमातून लघु उद्योग, अतिलघु उद्योग आणि सूक्ष्म उद्योगांना कर्ज पुरवठा करत असते. म्हणजे शिफारस करण्याचं काम, लघु उद्योगाचं शिफारस करण्याचं काम प्रामुख्याने मुद्रा योजनेतून केलं जातं आणि अप्रत्यक्षरित्या कर्ज पुरवठा मुद्रा योजनेतून केला जातो. म्हणजे प्रत्यक्ष मुद्रा योजनेतून कर्ज पुरवठा होत नाही. मुद्रा योजना हे इतर वित्तीय संस्थेकडून लघु उद्योगांना कर्ज पुरवठा करून देण्याचं काय करत असते, मार्गदर्शन करत असते किंवा सहाय्य करत असते. त्यानंतर मुद्रा योजनेची संकल्पना, कन्सेप्ट ऑफ मुद्रा योजना. सूक्ष्म उद्योजकांना कर्ज पुरवठा करण्याची संकल्पना सर्वप्रथम बांगलादेशमध्ये राबवण्यात आली. बांगलादेशातील सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर मोहम्मद युनिस यांनी ग्रामीण बँक स्थापन करून सूक्ष्म वित्त पुरवठ्याची संकल्पना राबवली. त्याबद्दल त्यांना शांततेचे नोबेल पारितोषिक मिळाले. अर्थशास्त्रज्ञ प्रोफेसर असलेल्या डॉक्टर युनुस यांनी 1983 मध्ये ग्रामीण बँक स्थापन केली. वस्तुतः 1976 मध्ये त्यांनी ग्रामीण भागातील गरीब कामगारांना व उद्योजकांना पतपुरवठा करण्याच्या दृष्टीने संशोधन प्रकल्प हाती घेतला होता व संशोधनाची प्रणिती ग्रामीण बँक स्थापन झाली. सूक्ष्म कर्ज पुरवठ्याची संकल्पना अल्पावधीमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त यशस्वी करून दाखवली. आज डॉक्टर युनुस यांची सूक्ष्म कर्ज पुरवठ्याची संकल्पना युनोसह सर्व देशांनी गौरवली आहे. भारत सरकारने बांगलादेश सूक्ष्म वित्त पुरवठा करणाऱ्या ग्रामीण बँकेच्या धर्तीवर मुद्रा योजना एप्रिल 2015 मध्ये सुरू केली. त्यासाठी मुद्रा कंपनी स्थापन केली आणि त्यानुसार वेगवेगळ्या योजना याच्यातून पूर्ण केल्या जातात. तर मुद्रा, त्यानंतर आता संकल्पना पाहिली, आता मुद्रा योजना आपल्याला थोडीशी पाहायची आहे.
यामध्ये सूक्ष्म उद्योगांना आर्थिक यश व स्थैर्य प्राप्त व्हावे म्हणून सूक्ष्म कर्ज पुरवठा करण्याद्वारे टिकाऊ व मूल्याधिष्ठित उद्योजकता संस्कृती निर्माण करणारी संस्था म्हणजे मुद्रा कर्ज योजना. आता मुद्रा कर्ज योजना सुद्धा आपल्याला पाहणे अपेक्षित आहे. बघा, मुद्रा कर्ज योजना म्हणजे काय? सूक्ष्म उद्योगांना आर्थिक यश व स्थैर्य प्राप्त व्हावे म्हणून सूक्ष्म कर्ज पुरवठा द्वारे समावेश टिकाऊ व मूल्याधिष्ठित उद्योजकता संस्कृती निर्माण करणारी व्यवस्था म्हणजे मुद्रा कर्ज योजना. आता या मुद्रा कर्ज योजनेचे प्रकार आहेत ते आपण उद्याच्या लेक्चरला घेऊया. पण पाहूया कोणते प्रकार आहेत. यामध्ये 1 शिशु कर्ज योजना, 2 किशोर कर्ज योजना आणि 3 तरुण कर्ज योजना. अशा प्रकारच्या कर्ज योजना आहेत मुद्रा कर्ज योजना. ते उद्याच्या लेक्चरला पाहूया. धन्यवाद.